नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्या रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण भाऊबीजेसाठी अत्यंत सुंदर अशा 2 रांगोळ्या बघणार आहोत आणि त्या सुंदर आहेत, परंतु तितक्याच सोप्या सुद्धा आहेत। सहज सर्वांना काढता येईल अशा रांगोळ्या आहे माझ्या माता भगिनींनो, तुम्हाला सहज जमतील बघा। असं स्क्वेअर मी काढलेला आहे आणि डबल स्क्वेअर काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी येलो कलर भरून घेतलेला आहे। आता आपला येलो कलर भरून झालेला आहे स्क्वेअर मध्ये आणि चारी बाजूनी मी असे फुलं काढणार आहेत। तर साधे फुलं आहे बघा, आपल्याला व्हाईट रांगोळी टाकून घ्यायची आहे आणि बोटाच्या साह्यानेच फुलांचा आकार द्यायचा आहे। त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होणार नाही काढायला किंवा अवघडही जाणार नाही मैत्रिणींनो। बघा, सर्वांना सहज काढता येईल अशा रांगोळ्या मी आपल्या चॅनल मधून घेऊन येत असते। अशीच ही सोपी रांगोळी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। बघा किती सोपं आहे ना फुलं काढणं। आणि चला आपण फुलं काढून घेऊयात आता आणि त्याच्यामध्ये आपण नंतर कलर भरून घेऊ। आता रेड कलर भरून घेत आहे मी फुलांमध्ये। सुंदर अशी फुलं आपली तयार होतील। आता फुलांच्या बाजूने मी पानं काढून घेत आहे। चारही फुलांच्या बाजूने आपण 4 पाने काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ग्रीन कलर पानांमध्ये भरून घेऊ, म्हणजे आपले फुले जे आहे ते अधिक उठावदार असे दिसतील आणि आपली रांगोळी ही छान दिसून मोठीही तितकीच आपली रांगोळी होते मैत्रिणींनो। आता मी पानांमध्ये ग्रीन कलर भरून झालेला आहे आणि आता पानांच्या बाजूला जी रिकामी जागा आहे तेथे असे सर्कल चकली सारखे असे काढून घेणार आहेत। 3 काढून घेतलेले आहेत चारी बाजूंनी आणि सोपे असे आहेत आणि त्याला डबल आपण आकार देणार आहोत। बघा, असा डबल आकार द्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावरती आपण असं झुंबर सारखं काढून घेणार आहोत। आणि मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे भाऊबीज असं लिहून घेणार आहेत मी, कारण आपण भाऊबीजेसाठी ही रांगोळी काढतो आहे। नाही लिहिता आलं मैत्रिणींनो तरी तशी जरी काढली तरी सुंदरच दिसते। मध्ये एखादं लाल फूल काढलं तरी आपल्याला छानच दिसतं। आणि जे सर्कल काढलेले आहेत आपण त्याच्यामध्ये मी आंबा कलर भरून घेतलेला आहे। आपल्याला आवडीप्रमाणे कलर भरून घ्यायचे आहेत। बघा, हेही कलर कॉम्बिनेशन छानच दिसत आहे। आणि आता असे झुंबर सारखे मी काढून घेतलेले आहे सर्व याला आणि त्याच्यावरती व्हाईट कलरनेच डॉट दिलेले आहेत।
आता मधला जो आपण डबल स्क्वेअर काढलेला होता त्याच्यामध्ये आंबा कलर मी भरलेला आहे. तुम्ही ब्ल्यू कलरही भरू शकता किंवा येल्लोही भरू शकता, परंतु मी येल्लोच्या नंतर आंबा कलर भरून घेतलेला आहे. आणि आता मी त्याच्या बाजूला छोटी छोटी डिझाईन काढून घेत आहे, जेणे की आपली रिकामी जागा कव्हर होऊन जाईल. बघा आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. आणि सोपीही तितकीच आहे आणि सुंदरही तितकीच आहे. तर भाऊबीजेला चला काढा ही रांगोळी. आता मी भाऊबीजेसाठी दुसरी रांगोळी काढत आहे. आपण दिव्यांची रांगोळी काढणार आहोत. असा दिवा मी काढून घेतलेला आहे आणि बघा सुंदर असा दिवा काढून घेतलेला आहे आणि दिव्यालाच आपण सर्कल केलेला आहे. असा हाफ सर्कल करून घ्यायचा आहे आणि दिव्यांमध्ये मी चॉकलेटी कलर भरलेला आहे, त्याच्यामुळे दिवा आपला अधिक उठावदार असा दिसेल. आणि दिव्यांमध्ये मी पिवळा कलर भरून थोडा आंबा आणि व्हाईट कलर त्याच्यावर स्प्रेड केलेला आहे, म्हणजे आपल्याला जे शेडिंग आहे ते दिव्या खरोखर असल्यासारखाच भास होतो. आणि मध्ये जे हाफ सर्कल काढलेला आहे मी दिव्यांच्या, त्याच्यामध्ये मी पूर्ण याच्यामध्ये येल्लो कलर भरून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण भाऊबीज लिहून घेतलेला आहे, कारण भाऊबीजेसाठी आपण ही रांगोळी काढतो आहे, म्हणून भाऊबीज आपण लिहून घेतलेला आहे. बघा दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, म्हणून दिवा काढून त्याच्यामध्ये भाऊबीज लिहिलेला आहे. आपण भाऊबीजेलाही दिवा लावत असतो. आणि त्याच्या बाजूला मी रेड कलर, राणी कलर टाकलेला आहे आणि तो बोटाने गोल गोल करून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी मोरपंखी कलर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये परत मी ब्ल्यू कलर भरलेला आहे. बघा आपण आपल्या मोरपंखासारखेच ते दिसत आहे. आता दिव्याला आपण मोरपंखी कलरने थोडी डिझाईन करून घेतलेली आहे आणि नंतर व्हाईट कलरने डिझाईन करून घेतलेली आहे. आणि आता व्हाईट कलरने आपण पूर्ण दिव्यांना अशी छोटीशी डिझाईन करून घेत आहोत, जेणे की आपली डिझाईन आणखी सुंदर अशी दिसल. आणि त्याच्यात व्हाईटच कलर आपण भरलेला आहे, म्हणजे पूर्ण व्हाईट कलरने आपण डिझाईन केलेली आहे. उठून अशी दिसते चॉकलेटी कलर वरती, म्हणून आपण व्हाईट कलरने केलेली आहे डिझाईन. आणि आपण जे ठिपके मारले होते कलरचे, त्याच्या अवतीभोवती मी पानं काढून घेतलेली आहे. तर बघा आपली भाऊबीजेसाठी सुंदर अशी रांगोळी तयार झाली. जर रांगोळ्या आवडल्या असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.